आता ह्याच्यानंतर अर्थातच एक वेगळा कार्यक्रम आहे, त्याबद्दल मी बोलत नाही कारण तो लगेचच होणार आहे. त्यानंतर नृत्याचा सुद्धा कार्यक्रम आहे. आपल्याकडे अनेक नृत्याचे ग्रुप आलेले आहेत इथे, तर त्यांचा सुद्धा कार्यक्रम आहे. नृत्य क्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी समोर बसलेली आहेत. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी शिवराज्याभिषेकाचा सोहळा जाणता राजा या सेटमधील राज्याभिषेक सोहळा सुद्धा होणार आहे. शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीने मानवंदना द्यावी अशी ही एक कन्सेप्ट होती. 350 वर्ष पूर्ण झाली राज्याभिषेकाला, हा 351वा होता आणि म्हणून हे वेगवेगळे उपक्रम यावर्षी हातात घेतलेले आहेत राज्याभिषेक समारोह संस्थेने. आता त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगतो जी जवळ आलेली आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये आपल्याकडे जे आपण घरी बिल्डिंगच्या खाली आपल्या एखाद्या गल्लीमध्ये वगैरे सुद्धा किल्ले बांधणी करतो, दुर्ग बांधणी करतो, त्याची दरवर्षी स्पर्धा आम्ही भरवतो. या संस्थेतर्फे त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्याचं नावच मुळात असं आहे, दुर्ग बांधणी स्पर्धा नव्हे प्रोत्साहन. त्याची स्पर्धा न राहता सर्वांना प्रोत्साहन मिळावं हा एकमेव उद्देश आहे. गेल्या वर्षी 70 विविध मंडळांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. हा गेल्या वर्षीचा आकडा म्हणजे 2022चा आहे आणि 2023 मध्ये 174 मंडळांनी यामध्ये भाग घेतला होता. यामागचं सगळ्यात मोठं यश म्हणजे ठाणे किंवा मुंबई सोडून परगावी किंवा परराज्यात जे जाऊन राहत आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या ठिकाणाहून किल्ले बनवले आणि आम्हाला त्याचे व्हिडिओ करून फोटो पाठवले होते आणि सांगितलं होतं की आम्हाला भाग घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये अगदी मध्य प्रदेश, इंदोर, उत्तर प्रदेश पासून जर्मनीपर्यंतचे किल्ले त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. तर ही स्पर्धा यावर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे होणार आहे आणि त्या स्पर्धेसाठी लवकरच आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती देण्यात येईल किंवा आमच्या कोणाशी संपर्कात राहिला तरी हरकत नाही. खाली बॅनर लावले, त्याच्यावर नंबर आहेतच. केवळ प्रोत्साहनासाठी केलेली स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये कुठलीही मेंबरशिप फी किंवा एंट्री फी वगैरे असा काही प्रकार नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं आपलं प्रेम असंच वाढत जावं ही एकमेव मेंबरशिप फी आहे त्याची. त्यामुळे सर्वांना आग्रहाची विनंती, जरूर या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आणि त्यानंतर ठाण्यातील प्रणय शेलार हे दांडपट्टा ह्या खेळातील तलवारबाजी करणारे एक आपल्याकडे शिवाजी महाराजांचे मावळे म्हणू शकतो आपण त्यांना, नक्कीच ते इथे आलेले आहेत. खाली पार्किंगमध्ये आपण पाहिलं असेल शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन सुद्धा त्यांनीच तिथे मांडलेलं आहे. आणि आमच्या संस्थेचा एक वेदांत आडगे याने स्वतःच्या हाताने काढलेली चित्र सुद्धा तिथे प्रदर्शन त्याचं लावलेलं आहे. आता आपण दांडपट्टांच्या प्रात्यक्षिकाने सुरुवात करणार आहोत. पहिल्या 2 रांगीमध्ये बसलेल्या कोणीही घाबरण्याची गरज नाही, ते खूप छान सगळ्या गोष्टी सांभाळतील. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. प्रणय शेलार.
पुन्हा एकदा सर्व कलाकारांनी कृपया रंगमंचावर यावं. एकदा जोरात टाळ्या वाजवून सगळ्यांचा आपण आभार मानूया, कौतुक करूया. धन्यवाद. यानंतर मी एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे, अगदी थोडक्यात, मोठं भाषण नाही आहे. ही व्यक्ती काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे, अर्थात समुपदेशक मानसशास्त्र. त्यांनी आधी IIT बॉम्बेमध्ये काम केलं होतं आणि आता केंद्रीय विद्यालय ठाणे यांच्याशी त्या संलग्न आहेत. सारथी काउन्सिलिंग सेंटरच्या त्या स्वतः डायरेक्टर सुद्धा आहेत. महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. कार्यशाळांचे विषय होते करिअर मार्गदर्शन आणि व्यसनमुक्ती. त्याचबरोबर काही मतिमंद मुलांच्या काउन्सिलिंगमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे, त्या करत आहेत. 2 विषय आपल्या अगदी जवळचे, ते म्हणजे एका हसरी नावाच्या चित्रपटातील भूमिकेसाठी राज्य पुरस्कार प्राप्त बालकलाकार त्या आहेत. आणि गेल्या 12 वर्षांपासून RJ म्हणजे रेडिओ जॉकी म्हणून FM रेनबो आणि FM गोल्डवर त्या कार्यरत आहेत. मी स्टेजवर बोलवतोय कुमारी मानसी आंबेडकरजी. ओळख करून देण्याचं कारण एवढंच की जसं आता म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारे शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायचं कन्सेप्ट होती. आता वेगवेगळ्या प्रकारे निवेदन, अर्थात माझी सर्व सूत्र मी तिच्या हाती सुपूर्द करतो आणि आपली रजा घेतो. एकच गोष्ट फक्त जाताना सांगेन, आज सकाळी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख झाला होता. आज इतकी मान्यवर मंडळी एकाच वेळेला एकाच ठिकाणी आलेली आहेत. पु ल देशपांडे म्हणायचे की असं काही झालं की मला एकदम फर्स्ट क्लासमध्ये आल्यासारखं वाटतं, पण विदाऊट तिकीट. तसं काहीच आमचं झालंय. परंतु सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार इथे आल्याबद्दल. मी तुमची रजा घेतो. मानसी पुढील कार्यक्रम चालू करतील. धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश. उपस्थित सर्व मंडळींना, सर्व शिवभक्तांना, शिवप्रेमी रसिकांना सप्रेम नमस्कार आणि RJ मानसीचा मानाचा जय शिवराय. साधारणपणे 1920 सालापर्यंत ज्या छत्रपती शिवरायांचं इतकं गुणगान होतं आहे, इतिहासामध्ये त्याची इतकी प्रचंड वर्णनं आहेत, पत्र आहेत, अनेक दस्तावेज आहेत. हे छत्रपती शिवराय मराठा साम्राज्याचे संस्थापक, आरमाराचे संस्थापक, हे दिसतात कसे, प्रत्यक्षात ते वागतात कसे, ते राहतात कसे, याच्याबद्दल खूप कुतूहल होतं. 1920 सालापर्यंत सर्वसामान्य माणसांच्या पुढे त्यांचं कुठलंही अधिकृत चित्र आलेलंच नव्हतं. फक्त होती उपलब्ध ती वर्णनं आणि त्या वर्णनांवरून तयार केलेली काही मनातल्या मनात कल्पना केलेली चित्र. पण मराठी इतिहासाचे परमपितामह असं ज्यांना म्हणता येईल ते इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्राची एक छायाप्रत ब्रिटिश म्युझियममधनं मिळवून जेव्हा भारतात आणली, त्यानंतर सगळ्यांना समजलं की प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे कसे. या इतक्या मोठ्या कालखंडामध्ये आपल्याकडची असलेली प्रत्येक साधनाबद्दलची आस्था किंवा प्रत्येक साधनाप्रती दिलेलं लक्ष हे विचलित होण्यापाठीमागे अनेक शक्ती होत्या, परकीय आक्रमणं होती, बऱ्याच गोष्टी होत्या. पण अस्सल साधनं उपलब्ध करून घेऊन त्यांची अस्सलता तपासून त्यातला मजकूर आणि त्यातलं सत्य पुढच्या पिढीपर्यंत आणण्याचं काम अनेक संशोधक करत आहेत आणि अनेक विद्यार्थी सुद्धा. ठाण्यामध्ये सुद्धा इतिहासाचा अभ्यास करणारे अनेक संस्था आहेत आणि अत्यंत मन लावून काम करणारे, अत्यंत सेवाभावाने सेवारत असणारे अनेक कार्यकर्ते, ज्यांच्यामुळे अनेक मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित पोथ्या, ग्रंथ हे अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत, अजूनही अभ्यासकांना उपलब्ध होऊ शकत आहेत. अनेक जण शिवाजी महाराजांच्याबद्दल खूप बोलतात, त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचे खूप गौरव केले जातात. त्यांनी सुरू केलेल्या अनेक गोष्टी, अनेक प्रथा आजही सुरू आहेत. त्याच्यामध्ये शालिवाहन शकासारखं शिवशक असेल किंवा त्यांनी घालून दिलेल्या न्यायनिवाड्याच्या पद्धती असतील, ज्या आज सुद्धा तशाच घेतल्या जातात, किंवा त्यांनी दिलेली कर पद्धती असेल, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जातो. पण आपला हा राजा बाहेरच्या देशातल्या लोकांना कसा वाटतो त्याचं एक वर्णन तुम्हाला ऐकवते.
मॉन्टगोमेरी मार्टिन अशा नावाच्या एका त्या काळातल्या प्रवाशाने शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याला जी माहिती कळली त्यांच्याबद्दल असं लिहिलं आहे की शिवाजी राजांजवळ असे काही गुण होते जे हिंदू समाजात कौतुकास्पद म्हणावे लागतील. अकस्मात येणाऱ्या कोणत्याही आपत्तीला तोंड द्यायला तयार राहणं, कितीही मोठ्या आपत्तीचा त्यांना धाक वाटत नसे, यश त्यांच्या डोक्यात जात नसे, अत्यंत मितभाषी आणि मितव्ययी म्हणजे खूप कमी खर्च करणारा, सगळ्याच गोष्टी या तोलून मापून खर्च करणारा अशी त्यांची वागणूक सर्वप्रिय होती. त्यांच्या भावना तीव्र होत्या, परंतु त्यांचं वागणं तीव्र नव्हतं. आपल्या लोकांमध्ये ते मुक्तपणे वावरत असत आणि परकीय सत्तेचा मुकाबला करण्याची त्यांना सतत प्रेरणा देत असत. औरंगजेब बादशहाच्या वक्रग्रामी चालींना उत्तर देताना ते सुद्धा वक्र चालींचा उपयोग करत असत. मात्र हे करताना आपलं वैयक्तिक धाडस आणि नियोजन कौशल्य वापरायला ते कधीही विसरले नाही. एक असा राजा ज्याने फक्त नियोजनच नाही तर नेतृत्वही कसं करावं हे आपल्याला दाखवून दिलं. नेतृत्व करणं सगळ्यांना जमत नाही, पण जो दिशा दाखवतो, दिग्दर्शक होतो, तो खऱ्या अर्थाने राजा म्हणवला जातो आणि प्रजेलाही त्याच्याबद्दल अकृत्रिम आत्मीयता वाटते, जी 350 वर्ष तशीच अविरत टिकून राहते. 351व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आज या निमित्ताने आपण इथे साकारत आहोत आणि त्यामध्ये जसं आपण आता शस्त्र घेऊन केलेलं नृत्य पाहिलं, नृत्यच म्हणायला लागेल त्याला, कारण आपल्याला दांडपट्टा म्हटल्यानंतर बाजी प्रभू आठवतात, पण बाजी प्रभू म्हटल्यावर दांडपट्टा आठवतो का? कदाचित नाही, कारण तितका परिचय आपला त्या गोष्टींशी घडवला गेलेला नाही आणि पुढच्या पिढीला जोपर्यंत तो आपण ठरवून घडवून आणत नाही तोपर्यंत तो त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तसंच वेगवेगळ्या कलांच्या बाबतीत सुद्धा आहे. अनेक कलांना प्रोत्साहन, उत्तेजन आणि त्यांची जपणूक होण्यासाठी शिवाजी महाराजांनी खास प्रयत्न केले आणि त्यामुळेच वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातूनही आज आपण त्यांना मानवंदना देत आहोत. आपल्या ठाण्यामधल्या 8 संस्था एकत्र येऊन शिवजन्म ते शिवराज्याभिषेक आपल्या समोर आज इथे सादर करणार आहेत आणि या सादरीकरणामध्ये 70 पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी असणार आहेत. या सर्व संस्था ठाण्यामधल्याच आहेत आणि एक विद्यार्थी अतिशय मेहनतीने घडवून सर्व गुरूंनी संस्थांच्या हा खास कार्यक्रम इथे तयार केलेला आहे. पाहूया शिवनृत्यधारा नाटिका. मी डॉक्टर पल्लवी नाईक यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि आपल्या सगळ्यांच्या समोर ही कला सादर करावी. जणू करारा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी पडत होती, गाळानं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी धरिनात कोणी. माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरूण तेही नाही. घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. जय देव जय देव जय जय शिव
हसला. शिवनेरीच्या किल्ल्यावरचा आसमंत हसला. म्लेच्छांचा कळी काळ बाळ शिवबा जन्माला आला. तटबुरुजांच्या दगडांमधुनी प्रतिध्वनी घुमले. गो ब्राह्मण प्रतिपालक शिवबा भूवरी अवतरले. महाराष्ट्राच्या नभी नवलाईचा सूर्य उगवला. सह्याद्रीवर उषक्काल झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजेंना झाला, पुत्र आपल्या महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. 300 वर्षांनंतर तो सुवर्ण क्षण आला होता. शतकांनीच नव्हे तर युगायुगांनीच असा हा शुभ क्षण निर्माण झाला होता. त्याचं मोल अमोलच. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यातील वंद्य तृतीयेला शिशिर ऋतूमध्ये हस्त नक्षत्रावर आणि सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावरती हा शुभ क्षण तयार झाला होता. अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाईंच्या उदरी शिवनेरीवरती पुत्र जन्माला आला. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीवर शिवबांचा पाळणा झुलू लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाबाई साहेबांच्या रूपाने गाऊ लागली. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.
दौलत, पालख्या, मेणे, नोकर चाकर, हत्ती घोडे या सगळ्यांनी भोसल्यांचा 14 चौकी वाडा अगदी गजबजला होता. लक्ष्मीसारखं नटून थटून राहायचं म्हटलं असतं तरी जिजाबाईंना ते सहज शक्य होतं. जगात भोसल्यांचा मान फार मोठा होता. सारं काही होतं, पण जिजाबाईंना तहान लागली होती स्वराज्याची. स्वतःचं स्वतंत्र राज्य असावं असं त्यांना वाटे आणि म्हणूनच ही त्यांची तहान कोणत्याही दुसऱ्या मृगजळाने भागली नसती. जिजाबाई जगावेगळ्या होत्या आणि त्यांचं सामर्थ्यही तितकंच जगावेगळं, त्यांच्या इच्छाही तितक्याच जगावेगळ्या. धनुष्यबाण, भाला, तलवार इत्यादी शस्त्रे घेऊन अंगावर चिलखत चढवून लढाया कराव्यात, गड जिंकावेत, मोठमोठे विजय मिळवावेत असे त्यांना वाटे. सर्वात विलक्षण म्हणजे वाघावर बसावेसे त्यांना वाटे. खरोखरच शिवरायांना घडवण्यासाठी साक्षात तुळजाभवानी पृथ्वीवरती अवतरली होती. मात भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची, मात भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची, अष्टभुजा जणू कलीच्या युगे, अष्टभुजा जणू कलीच्या युगे, मावळ वासिनी पुण्य निवासिनी, राष्ट्र उभारिणी तू वरदे, मावळ वासिनी पुण्य निवासिनी, राष्ट्र उभारिणी तू वरदे असे हे जिजाऊ स्तवन. कृष्ण कोयना गाती गाणी तुझ्याच कीर्तीची, स्वराज्य जननी माय जिजाऊ तुझा करारी बाणा, लीन सदा ग तुझ्याच चरणी साऱ्याच्या माना. जिजाई मानाचा मुजरा, आई हे मानाचा मुजरा, तुला हा मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा, आई हे मानाचा मुजरा, तुला हा मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा. संस्कारातून पुत्र घडविला तू दिव्य तेजाचा, दुष्टांचा जो काळच ठरला रक्षक रयतेचा, दुष्टांचा जो काळच ठरला रक्षक रयतेचा, नीतिशील अनधर्मशील जो महामेरू धैर्याचा, गौरव गाती दाही दिशात वातांग कार्याचा. जिजाई मानाचा मुजरा, आई हे मानाचा मुजरा, तुला हा मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा, आई हे मानाचा
स्वप्नी नव्हती कोणी कल्पना छत्रपती होईल, स्वप्नी नव्हती कोणी कल्पना छत्रपती होईल. पुरी सांगता मातृपदाच्या दिव्यजिच्या झाली, पुरी सांगता मातृपदाच्या दिव्यजिच्या झाली. माय जिजाई तृप्त होनी सत्पुत्रा न्याहाळी, माय जिजाई तृप्त होनी सत्पुत्रा न्याहाळी. शिवरायांचे प्रेरणास्थान जिजाबाई. त्यांनी शिवबांवरती संस्कार केले शौर्याचे, स्वातंत्र्याचे, व्यूह रचण्याचे आणि व्यूह भेदण्याचेही. स्वराज्याचे बीज शिवाजी महाराजांच्या पोटात जिजाईंनी इतके खोलवर पेरले की त्याचे फलित म्हणजे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवबांनी मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत केले. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनपट डबीर या आपल्या 12 मावळातील सवंगड्यांच्या साथीने 27 एप्रिल 1645 या दिवशी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रायरेश्वरच्या महादेवासमोर. पुढे शिवरायांना मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, बाजीप्रभू अशा अनेक वीर मावळ्यांची साथ मिळालीच. पण ही शपथ घेतल्यावरती मोहिमा सुरू झाल्या. देवीचा गोंधळ संपन्न झाला. धम 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 चौघडे वाजले, ताशा कडकडले आणि वैऱ्याच्या रात्री सुरू झाल्या. आश्रया तेथे
काळीचे अपमानाने सुखती मन मरहट्टी स्वर्गातील देव भोगित बसने नरक यातना. हर हर महादेव म्हणा, हर हर महादेव म्हणा, करू स्थापना देवाची पुन्हा आजही शपथ घेतली हो. आई भवानी तुझ्या धगीने संबळता पविला गे, संबळता पविला. आणि आई भवानी तुझ्या कीर्तीचा काकडा पेटविला गे, काकडा पेटविला. आई भवानी यशोदया स्वराज जपण्यात, आई स्वराज जपण्यात. आई भवानी आशीर्वाद दे लग्न लावण्यात, आई लग्न लावण्यात. हो हात पाचीवर खंडोबाचा, नवसा पावल्या भैरूबाचा. कुरकुंभाई यान तुझी गे, कुरकुंभाई यान तुझी ग, पळवट भरला या मातीचा. तुझ्या धगीने संबळता पविला हात, संबळता पविला. लग्नाचा घालून गोकुळ येतो दर्शनाला, आई येतो दर्शनाला. आई उधे भवानी उधे उधे, उधे भवानी उधे. आई उधे उधे ग, कुरकुंभाई उधे. माहुती रुके उधे उधे ग, माहुती रुके उधे. वासिनी उधे उधे ग, चरवीर वासिनी उधे. जगदंबाई उधे उधे ग, जगदंबाई उधे. जगदंबाई उधे उधे ग, जगदंबाई उधे. महालक्ष्मी उधे उधे ग, भगवान लक्ष्मी उधे. भगवान लक्ष्मी उधे उधे ग, भगवान लक्ष्मी उधे. भवानी मातेचा वरदहस्त शिवरायांवरती होता यौवनांना नष्ट करण्यासाठी, आदिलशाही निजामशाही गुलामगिरी संपवण्यासाठी. निर्दय निष्ठुर मोगल इंग्रज तुर्क संबंधाच्या धगधगत्या अग्नीत जाहला अंत अस्मितेचा. साक्षात भिडले तलवारीला खड्ग भवानीचे, साक्षात भिडले तलवारीला खड्ग भवानीचे. स्फुरले हर हर महादेव रणी बोल गर्जनेचे, स्फुरले हर हर महादेव रणी बोल गर्जनेचे. महाराजांनी पहिला किल्ला जिंकला 7 मार्च 1647 रोजी कानंद खोऱ्यातील तोरणा. त्यानंतर कोंढाणा, पुरंदर, दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी अशा अनेक मोहिमा यशस्वी झाल्या. शिवराय शूर पराक्रमी तर होतेच, पण त्यांच्याकडे बुद्धिचातुर्यही अफाट होते. 1659 मध्ये अफजल खानासारख्या महिषासुराचा वध त्यांनी केला. शरीराने आडवा, धिप्पाड आणि भालासारख्या उंच, त्याला संपवणं अजिबातच सोपं नव्हतं. तो स्वतःला बुत शिकन किंवा कुर्फ शिकन असं म्हणून घ्यायचा, म्हणजेच मूर्तीपूजकांचा विध्वंसक. अशा या राक्षसाला संपवण्यासाठी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1660 या दिवशी अनोखी युगत मांडली आणि अफजल खानाचा वध केला.
राजानं काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली राजांनी आता, युगत मांडली शिवरायांनी, युगत मांडली महाराजांनी, युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पद्धतीच पण राजांनी काढली. सिद्धीच्या खेळ्यात पद्धतीची भेण ठाव नाही असं झालंय व नाही. खरंच नाही. मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला कसा हरवला कसा आवडला खरं त्याला हो. 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 क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्याचं तोरण बांधणं सोपं नव्हतं. सह्याद्रीचा स्तंभ अहोरात्र लाथाबुक्क्यांच्या प्रहाराने अहोरात्र लाथाबुक्क्यांचे प्रहार सहन करत होता. पण शिवरायांच्या जन्मामुळे आणि त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे तोच सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. कालपुरुषाच्याही कांठाळ्या बसल्या आणि जणू शिवशक्ती आणि जनशक्तीचा नृसिंह शिवबांच्या रूपाने त्या स्तंभातून गर्जना करत प्रकटला. अमित हातांचे आणि तीक्ष्ण नखाग्रहांचे ते विष्णू रूप म्हणजेच शिवाजी महाराज. शिवरायांनी अनेक मोहिमा जिंकल्या, अनेक लढाया यशस्वी केल्या, सगळ्याच दिव्य आणि मनाला आणि बुद्धीला गुंगवून टाकणाऱ्या. पण जेव्हा ते या मोहिमांवर जात तेव्हा अर्थातच सगळ्यांना यशाची वार्ता येऊस्तोवर काळजी वाटते. शिवरायांच्या आयुष्यात 5 मार्च 1666 मध्ये असाच एक कठीण प्रसंग येऊन ठेपला. तो म्हणजे आग्र्याहून सुटकेचा. पण पुन्हा एकदा आपल्या बुद्धिचातुर्याच्या सामर्थ्यावरती त्यांनी तो सफळ करून दाखवला. त्यांची सुटका होईस्तोवर जिजाईन सकट संपूर्ण महाराष्ट्राला बळ मिळाले देवाची आळवणी करून. आमच्या हिंदू नृसिंहाचे रक्षण कर हा भाव मनात ठेवून संपूर्ण महाराष्ट्र जिजाबाईं सकट प्रार्थना करू लागला. हेची येळ देवा नका मागे घेऊ, तुझं विण जाऊ शरण कोणा. हेची येळ देवा नका मागे घेऊ, तुझं विण जाऊ शरण कोणा. शिवाजी राजा
हेची देव नका नका मागे घेऊ तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून तुझं विण कोण आहे मज बाबासाहेब पुरंदरे म्हणून गेले ते खरंच. इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाकलं तर जो तवंग उमटेल तो इतिहासाचा. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात. आणि मग त्या इतिहासाचं कोड कौतुक गाण्यासाठी आपोआप झंकारून उठतात शाहिरांची डफ तुणतुणी आणि थरारून उठते महाकवींची शालीन लेखणी. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून
कविराज भूषणांची ही प्रतिभा गंगासागराप्रमाणे उफाळून येते. राजाधिराजाला छत्रपती शिवरायांना दुर्गपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधानी, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर अशा आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी कविभूषणही सज्ज होतात. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. राजाधिराज छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय, दुर्गपती दुर्गपती, गजाश्वपती अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान चामृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज. माऊली, सावली, गडकोट रावली,
तत्त्वज्ञ महर्षी यशवंत कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत जाणत्या शिवकल्याण राजावरती आणि त्यांच्या लोकोत्तर दिव्य कार्यावरती सदर संतुष्ट झाले. समर्थांनी मुक्तकंठांनी बहुमोल विशेषणांची उधळण महाराजांवरती केली. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचा आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकास धाक सुटला कित्येकास आश्रयो झाला शिवकल्याण राजा. सह्याद्रीवर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर पुनश्च अरुणोदय झाला आणि हा अरुणोदय होता शिवरायांनी मांडलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या विजयाचा. आजपासून बरोबर 350 वर्षांपूर्वी हा विजयाचा भगवा झेंडा आपल्या महाराष्ट्रावरती फडकला होता. या विजयामुळेच आज आपण सर्वजण इथे एकत्र जमून शिवरायांचे स्मरण करू शकतोय आणि पुनश्च एकदा त्या सामर्थ्याचे बळ मिळवून आपले हिंदू राष्ट्र परत बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. 350 वर्षांपूर्वीचा तो दिवस सुवर्ण अक्षरात कोरला गेला. हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींचीच इच्छा होती. संतांच्या भूमीवरती संतांचा कल्पवृक्ष मोहरला होता. वनी आनंद भुवनी आनंद. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळचं इतकं रम्य वर्णन केलं आहे. स्वर्गाची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही आनंद वनभुवनी. त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंध विमोचने मोहीम मांडली मोठी आनंद वनभुवनी. येथून वाढला धर्मू रमा धर्म समागमे संतोष मांडला मोठा आनंद वनभुवनी. बुडाली सर्व ही पापे हिंदुस्थान बळाविले बुडाली सर्व ही पापे हिंदुस्थान बळाविले अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. आज अभक्तांचा क्षय करण्याची आपल्यावरही वेळ आली आहे. असो, किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळकू लागले. वाद्यमंगल नागरखाना तोफांचे बार प्रिय राजाला देत सलामी निष्ठेने रणवीर. उत्स्फूर्त गर्जना शिवरायांच्या जय जयकाराची उत्स्फूर्त गर्जना शिवरायांच्या जय जयकाराची घुमवी भेदुनी आकाशाला वार्ता धरणीची घुमवी भेदुनी आकाशाला वार्ता धरणीची. सुवर्ण मंडित रत्न जडित ते सिंहासन भासे सुवर्ण मंडित रत्न जडित ते सिंहासन भासे. नवरत्नांचे वैभव होते मानव हृदयाचे नवरत्नांचे वैभव होते मानव हृदयाचे. राजनीतीच्या दरबारातील न्यायासन साचे स्वतः शिवबा आणि त्यांच्या अष्टप्रधानांचे. 350 वर्षांपूर्वी सुवर्ण दिन उगवला. सिंहासनी आरूढ राजा रायगडाने पाहिला. फुले सुगंधित तोरण माळा हार पताकांनी सजला गडहा घेऊनी भगवा उत्तुंग माथ्यावरी सजला गडहा घेऊनी भगवा उत्तुंग माथ्यावरी. कीर्ती ही दुमदुमली ऐसी गेली स्वर्गावरी कीर्ती ही दुमदुमली ऐसी गेली स्वर्गावरी. काळ थांबला नियतीही क्षणभर मुक झाली काळ थांबला नियतीही क्षणभर मुक झाली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती दिमाखात संपन्न झाला. शिवाजी महाराजांची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आजही झळकत आहे. शककर्त्याचा मेरुमणी तू राजश्रींचा राजा शककर्त्याचा मेरुमणी तू राजश्रींचा राजा. युगंधराचा योगी अंतो सामर्थ्याचा तेजा युगंधराचा योगी अंतो सामर्थ्याचा सर्जा. महान मंदिर महाराष्ट्राचे
महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनामनांचे संजीवन हो जनामनांचे रयते चारे तारणहारा पावित्र्याच्या तेजा रयते चारे तारणहारा पावित्र्याच्या तेजा. जा